हे बघा हे बघा हे साप कसा आहे ब्लॉकला आला एक ते पॉइंट. हो बोला. तू जसं बोलला होता आपल्या ब्लॉग मध्ये हा. पलसोंडा घे आपलं पाटीलवाडी घे मग ते पाहिजे घ्यायला घेतली पाहिजे आहे. काय विशेष सांग आपल्याकडे वातावरण बारकेला पण घ्या. वातावरण इथं काय झालंय हे बघ रात्री कोण असं इथं आला तर हला हे बघा चला आतमध्ये गेलाय. आता तुम्हाला मी सांगतो माझी सर्व वर्ग मित्र इकडे जातात नवानगर मध्ये पण हे बघा इकडे आहे वाडीमध्ये. कारण आम्ही एसआय हायस्कूल मध्ये शिकलेलो सर्व विद्यार्थी आहोत आणि इथे आमची क्रिकेटची मॅच वगैरे असायच्या तेव्हा काय आहे का इकडे सर्व माझे वर्गमित्र आहेत हे आमचे अण्णा खूप वर्षापासून आमचे ओळखतात आमच्याकडे येत राहतात कातलवाडीमध्ये. हनुमान मंदिर हनुमान मंदिराचा खूप प्रसिद्ध मंदिर आहे. हो. आता बघा स्कूल वाटून आपला हा आयडियल इंग्लिश लग स्कूल रहा आहे. है स्कूल बंद है. स्कूल बन गॅदरिंगचा मोमेंट अजून तयार झाला नाही आमच्यापासून तयार झाला नाही. 11वी 12वीचा आहे सायन्स एस हायस्कूलचा. आम्ही इथेच बसायचो इथेच इथे अशी खाली बसायचो. राजेश भाई आपले इथे ह्या बिल्डिंगला स्कूल पढायला पाहिजे. नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आपला वकारबाई आपलं पुन्हा सोबत आहे आणि त्याचा युट्यूब चॅनल खोलायचा आहे सपोर्ट करायला फुल सपोर्ट करायला. आणि आता आपण जातोय फुरुस गावामध्ये फुरुस गावच्या सफर करूया आणि पावसातून आमचा फुरुस गाव कसा दिसतोय याच्यावरती आपला ब्लॉग होणार आहे तर नक्की तो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की फॉलो सबस्क्राईब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता फुरुस गावची सफर करू पावसातून वातावरण कसं दिसतोय. ओके चला लवकर निघू. हा आता सुरू करता आपला व्हिडिओ. आता आपण निघालोय. निघालो घाट आहे घाट नाही हे आपलं घाट आहे. आमचं घराजवळचं घाट आहे चला आणि पाऊस काल जोरदार होता आणि फुरुस मध्ये जायचं आणि बघायचं आहे काय झालाय उद्या. हा काय पडला हे बघा समोरच बघा पहिले समोरच बघा. हे बघ बघा हे केले हे बघा हे बघा हे बघा रात्री डोंगरात बाबा हे बघा केला आतमध्ये. हा बघा ओके चलो पहिलीच नुकसान दिसलेली आहे आपल्याला. किती नुकसान झालं माहिती आहे का? किती 500 रुपये झाला असा ना? 500 झाला. आता हे बघा हे इथं काल आहे ना काल आपण दाखवलं होतं काल दाखवलं होतं पाणी पुन्हा फुल होतं इथे आणि ह्या साईड पाणी इथपर्यंत होता पूर्ण इथपर्यंत रोड टच होतो. आणि आमचा फुरुस गाव पावसामध्ये बघा किती सुंदर दिसतोय. चलो हे बघा, पूर्ण सर्वीकडे हिरवगार कधी पडलाय. हे आपला आलाय दापोली खेड रोड. हे बघा आपलं फुरुस गावात एंट्री गेलेत. छत्री घेऊन चालू बसा. छत्री घेऊन जात आहेत. हे बघा पावसाची मजा घेत आहेत पुन्हा पावसाची मजा घेत आता आहेत. बी आलं. वाराही सुटलेला आहे. वारा सुटलेला पाऊस पण जोरात आहे. पाऊस येईल आता. पाऊस येईल. आता रोड पण आपण चांगला आहे. आता आपण काय करूया छान दिसतोय. बघा बंगला बांधला नाही. हे बघा आपले टॉपचा हो टॉप लेवलचा बंगला आहे. टॉप लेवलचा बघा आहे. हे बघा पावसातून आपण वातावरण दाखवते फुरुस गाव कसा दिसतोय सुंदर असा फुरुस गाव दिसतोय. हो छान व्हिडिओ होते हा एकदम. मस्त वातावरण लाईट एक नंबर आहे. क्लायमेट हे बघा, बघा हे चायनीज दादा हे आपले मुंबई चायनीज चायनीज मेरे को फ्री में खिलाते रहते हैं. गुस्सा हो गया यार. मेरे को फ्री में खिलाते रहता है लेकिन आपल्या दयाल पाट आलाय. हे बघा हे बघा हे दादा आहे आपला काय बोलतो त्यांना डेली वॉकिंग डेली वॉकिंग. हा डेली वॉकिंग. डेली वॉकिंग करणार आहे काय होईल डेली वॉकिंग. डेली वॉकिंग. पावसातून फुरुस गाव. हे आपले फुरुस गाव सर्व बघतात कॅमेरा जातो. कॅमेरा चला कुत्रा पण बसतो. आपण असं आतमध्ये जाऊया आपण जाऊया वरती आणि आपल्या हायस्कूल जाऊया हायस्कूल कडे जाऊया आणि तिथून आपण बाहेर पडूया. पाठीमागे गाडी आहे काय ओके गाडी नाही ना. हे आपलं रिक्षा स्टँड फुरुस गावचा आणि बघा आपला एसआय हायस्कूलचा रोड आहे. एस आय स्कूलला आता गेला कुठे नवानगर पोचवणार रोड. कोयनार रोड. आता ब्रिज पण बघूया आपण. हा पाणी किती आहे काय आता त्या ब्रिजची सिच्युएशन आहे ती पण बघूया कारण वकारबा इकडेच राहतो. थोडी दुरी पे आणि आमचं एसआय हायस्कूल बघूया चालू आहे काय.
एसआय हायस्कूल चालू आहे का बघूया. काय वातावरण कसलं आहे. हे बघ ते दाखव मस्त घर बांधले. हे बघा मस्त एकदम टॉप लेवल वरती बांधलेलं जरा एक कडा पिलर हा बघा नवीन ब्रिज पॉइनरला जाणारा नवीन ब्रिज. काय पनवटी होत आहे त्याला बरोबर आपल्या इथं आयडियल इंग्लिश स्कूल येतो तो दाखवूया काय तो आपण दाखवलं नाही ना. इथून जरा वरती रोड जाते आयडियल इंग्लिश स्कूल दाखवूया जरा. चालू झाली ते चालू ते पण मिळत आणि हा आपला 11वी 12वीचा आहे सायन्स एसआय हायस्कूलचा. आम्ही इथेच बसायचो इथे अशी खाली बसायचो. राजेश भाई आपले इथे ह्या बिल्डिंगला स्कूल पढायला पाहिजे आणि आमचा शिकायला म्हणजे गॅदरिंगच्या मुंबईत अजून तयार झाला नाही आमच्यापासून. तयार झाला नाही. आता बघा स्कूल वाटून आपला हा आयडियल इंग्लिश लग स्कूल रहा आहे. है ये स्कूल बंद है. स्कूल बंद आहे. जैसे लग रहा है बंद है. यहाँ छुट्टी दी है बारिश की वजह से. मस्त वातावरण आहे पण. आपण इधर भी चला आता आपण आयडियल इंग्लिश आइडियल क्रॉस करता है. आइडियल देखने के लिए आए थे आइडियल के लिए. इसमें आगे सिपाही की हमारे पुरानी आदत थी इसमें पढ़े आणि इथे नाही पडलो होते ना इथे आपण एसआय ला बोललोय. बरेच जण आयडियल मध्ये पण शिकलेले आहेत वगैरे. पुरानी पुरानी त्याच्यावरती आपला पूर्ण ब्लॉग झालेला आहे एसआय वरती. जर तुम्हाला पुन्हा एकदा ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. आता आपल्याला मला कामावरती जायचं आहे म्हणून मला थोडं वेळ भेटत नाही आहे. बरोबर बरोबर. तर तुमचे कमेंट जास्त असतील मध्ये एसआय स्कूल तर पूर्ण ब्लॉग करून दाखव. हो म्हणजे लाईव्ह हा आपल्या शिक्षक पूर्ण जेव्हा स्कूल चालू असते तेव्हा नक्की आपण याच्यावरती ब्लॉग करू. शिक्षकांना भेटू आपण लाईव्ह मध्ये भेटू आणि बोलू त्यांच्याशी. त्यांचं काय हे आहे म्हणणे आहे त्यांचं मत घेऊया आपण. आपला ब्रिज बघू. आणि हा आपला ब्रिजचं काम कसं काय झालं हा आता एकदा ब्रिज बघून या. रोड किती आहे आमचं एसआय हायस्कूल बघा तुम्ही. हे देखो ये हमारा आपण इथे शिकलोय. बहुत पुरानी स्कूल है ये. आणि आपला हा पॉइंटला जाणार ब्रिज. ये ब्रिज है. फोटो मार बघू दे चांगला. एक फोटो नाही इसका. आणि हे बघा इथे काय झालंय हे बघ रात्री कोण असं इथं आला तर हला हे बघा चला आतमध्ये गेलाय. काय एक्टिव्हा काय आतमध्ये जाय. अरे ह्याच्या पुलाच्या खाली जातो. हे बघा पाणी आलाय छान आहे. तुझं शिक्षण कुठे झाला माझा रत्नागिरी मध्ये. हे बघा इथे मंदिर काय आहे. ओके चला आता जरा पुढे जाऊया. हे बघा हो रुस्तुम हाऊस. काय रुस्तुम हाऊस हा काय लावायचा मस्त मस्त घर मस्त चांगला मस्त छान मेंटेनन्स भरपूर असतं. आता पुढे बघा पाटीलवाडी चलो. जाणार आहोत. नीचे वाड़ी में आते हैं अपन. पाटीलवाडी वाड़ी में और देखते हैं नीचे गवर्नमेंट क्या आता हे यहाँ पे देखो ये बच्चे लोग क्या एन्जॉय करतात. एंजॉय कर रहे हैं. पावसातून एन्जॉय करतायत. लहान लहान पोरं पावसातून एन्जॉयमेंट चालू आहे. हे बघा ए छोटू छोटू बघा. छोटू देखते ही रहेगा भाई. आपण थोडं पाटीलवाडी पर्यंत जाऊया आणि तिथून टर्न मारायचा आहे आपल्याला. काय झालाय काय पडलाय रात्री तुफान होता. काल नुकसान भरपूर झाली असणार. पुरुष आपल्या खेळला तर बाबा लाईटच नसेल. लाईटच नाही बरोबर. आता बघूया आपण एंट्री करतोय. गावात तसं जास्त प्रॉब्लेम होत झाला नाही. आपण पहिल्यांदा इकडचा ब्लॉग घेतोय. असा हो पहिल्यांदाच चालू आहे. फलसोंडाचा ब्लॉग आहे. हा फलसोंड्याचा पहिलाच ब्लॉग आहे तर नक्की बघा. आणि जे जे आपले डेली ब्लॉग बघत असतील त्यांनी कमेंट करा की मी इकडचा आहे म्हणून. माझे वर्ग मित्र आहेत तिकडे सर्व भाग कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. हे बघा सर्व एक एक इकडे बरेचसे आपले मोहल्ल्यातले मित्र आहेत. सर्व इकडे पाटीलवाडी येते. अजून कोणते कोणते रेवाले वाडी मला अशी नाव पण माहिती नाही. अशी बरेचशी मंडळी आहेत तिकडे. झाल्या प्रॉब्लेम मला पण असं वाटतंय काहीतरी. मस्त चांगला ब्लॉग बनला. हा बघा इकडे पाटीलवाडी येते या साईडला. काय झालंय काय येतंय काय आहे? दादा काहीतरी आहे ते. हा 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 ते नाग साप आहे काय. कुठे साप. हा बघ समोर. अरे रे रे चला याचा लाईव्ह व्हिडिओ घेऊ जरा.
साप कसा आहे ब्लॉकला आला एक ते पॉइंट. हो बोला. तुला दाखवायला दादा बोलत फोटो कल्ला करता. हो या इथे दाखवता आतमध्ये जातो ना आता. चला पुढे जाऊया. गेला हो साप. चला तुला तुम्हाला मी सांगतो माझी सर्व वर्गमित्र इकडे जातात. नवानगर मध्ये पण आहे. बघा इकडे आहे वाडीमध्ये. कारण आम्ही एसआय हायस्कूल मध्ये शिकलेलो सर्व विद्यार्थी आहोत. आणि इथे आमची क्रिकेटची मॅच वगैरे असायच्या तेव्हा इथे भरपूर अशा टीम असायच्या क्रिकेट वगैरे खेळायचो. सुंदर असं वातावरण आहे. पूर्ण बघा यांचा क्रिकेटचा मैदान होता पहिले. वातावरण आहे सुंदर. आणि इकडे अशी विहीर आहे ती विहीर पण दाखवतो तुम्हाला. वीर दाखवतात. पहिल्यांदाच आपला फलसुंदाचा ब्लॉग होतोय. बघा इकडे विहीर आहे. चालले आता. मला पण एकदम छान आहे वातावरण बघा काय भारी आहे. मस्त वातावरण असले. पाणी बघा काय शुद्ध एकदम. आणि विहिरीतलं पाणी सर्वात भारी. ऍक्वा पण फेल. सर्व फेल. बिस्लेरी पण फेल. सर्व बिस्लेरी पासून सर्व फेल. चलो तो हम चल रहे थे आगे. मजा रही अभी. आता आपण एंट्री केली आहे इकडे पाटीलवाडी. हो चला वाडीला मित्र पण भेटतील. कोण आहेत त्या बघू दे. भेटला तर बरा होईल. सहज एक राऊंड मारून येतोय. कोणी कोणी असेल नक्की कमेंट मारा. आपण फर्स्ट टाइम एंट्री केलेली आहे इकडे. कसं आहे पोलिसाला घर आहे बघा. कोण माणसं दिसत नाही आहेत. कोण माणसाने सर्व झोपलेली आहेत. म्हणजे ना दुपारचा वेळ आहे ना. हे बघा आमचे ओळखीचे हाय करा बघू द्या. दादा शूट चालू आहे. शूट वाटतं बघून ते बघत काय करायला काय चालू आहे. न्यूज चालू आहे. हनुमान मंदिर. हनुमान मंदिराचा खूप प्रसिद्ध मंदिर आहे. आपण मंदिरात आलोय. दाखवतो तुम्हाला. हे बघा. हे पाटीलवाडी मध्ये आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे हनुमानचं. इकडे सर्व माझे वर्गमित्र आहेत. हे आमचे अण्णा खूप वर्षापासून आमचे ओळखतात. आमच्याकडे येत राहतात कातलवाडी मध्ये. बरं आहे ना. काय ना आपला ब्लॉग चालू आहे इकडचा. शूट चालू आहे. दाखवलं मी. विश्वकर्मा मंदिर. अरे हा एक मंदिर आहे. हे बघा एक अजून एक मंदिर आहे विश्वकर्मा. तुझ्याकडे आलो मी फायनली. तू जसं बोलला होता आपल्या ब्लॉग मध्ये फलसोंडा घे आपलं पाटीलवाडी घे. पाहिजे घ्यायला पाहिजे. काय विशेष सांग आपल्याकडे. वातावरण लय भारी वाटलं मला. खतरनाक वातावरण आहे. पावसात बघ झरे बघत चल जाऊया. नुकसान झालंय का नाही. काय नाही पडला बिडला काय असं नुकसान वगैरे काय झालेलं नाही. आपल्या गावच्या ठिकाणी तरी काय झालेलं नाही. बरोबर लय भारी आहे वातावरण आहे. खेड साईडला पाणी भरलंय जबरदस्त. खेड साईडला पाणी भरलंय. मग राजू ब्लॉग आहे शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा. आता तेव्हा आज बघेल तो. तिथे मोबाईलला बघा. लगेच साईड ओपन होते. साईड ओपन. साईड ओपन होते. वातावरण बघ मस्त झालं. गाडी आणि नवीन गाडी घेतलीस तू. गाडी आहे भावाची नवीन गाडी घेतलेली आहे. झूम बघू दे. एक नंबर आहे. कितीला पडली तुला. 70 पर्यंत. 170 पर्यंत. एक नंबर गाडी. फॅमिली साठी एक नंबर. गाडी 150 है. नाही मस्त गाडी. ते भाई की गाडी भी देख ले. मस्त लगी गाडी घेतला. राजी भाई की दिल में आणि आपली पूर्ण पाटीलवाडी दाखव एकदा पूर्ण. पूर्ण पाटीलवाडी बघा यांचा हनुमान मंदिर. कमेंट मारा एकच माणसा. तू मला ओळखलीच नाही ना. हे बघा ह्यांनी ओळखला ना. मोठा विषय. मला चॅनल मोठा अजून करायला लागणार आहे. बघ बघा दादा गेले नवीन गाडी घेऊन. बघा अभी हम जा रहे वैसे. चला आता आपण घरी जातोय. घरी जातो चला.
जे माझी बाईक आहे हा किती आहे मस्त झालेला आहे ब्लॉग आपला. ब्लॉग आपला मस्त छान झालाय. तर हा कधी काय भेटला होता आपल्याला जनावर आपल्या इथं काय होता त्याला बोलता साप होता साप भेटला. नाव पाव हाती नाही. हे बघा हे दादाची माझी हे बघा हे पडला बघा होता तेव्हा हे आले होते. ह्याला ओळखता काय ह्याला ओळखता काय आहे का नाही का. चला मग आता डायरेक्ट आपण घरी घेत जाऊ आणि ब्लॉगला एंड करूया. तो